नमस्कार मंडळी. तर इथे बघा, आज अजून एकदा परत आम्ही रानात आलो होतो, कारण लसूण खुरपायचा होता ना, त्याच्यामुळे लसूणच खुरपला नव्हता म्हणून आलो होतो आम्ही रानात आज. अजून लसणाचं ना लावल्यापासून एक सुद्धा खुरपण झालं नव्हतं, पण रानात येता जाताना त्यातलं गवत आम्ही उपसून काढत होतो. आणि इथे बघा, गवत काही नव्हतं तरी पण म्हटलं चला थोडंसं खुरप्यानं हलवून घ्यावं, कारण लोखंड लागलं ना पीक चांगलं येतं असं म्हणतात, म्हणून इथं आमचं खुरपायचं चालू होतं, माझं आणि दृष्टीचं. गवत तर लय उगवलं गवत नसल्यामुळे थोडंसं बरं. लय नसते. लसूण खुरपून झाला आणि मग जाताना म्हटलं चला हरभऱ्याची थोडीशी भाजी, आणि हरभऱ्याच्या रानात ना ही चिलची भाजी उगवली होती, मग म्हटलं चला चिलची भाजी घेऊन जावी, कारण भाजीला पण घरी काही नव्हतं. मग वांगी बटाटा ही सगळं खाऊन कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं चला जाता जाता ही चिलची भाजी पण घेऊन जावी म्हणून. आणि हो, तुम्ही कधी खाल्ले का, बघितले का ही भाजी, मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि इकडे बघा, आम्ही सगळीच आलो होतो, पप्पा पण आले होते रानात, आणि त्यांचं तिकडं चालू होतं हरभऱ्यातलं चगाळ काढायचं ते. भाजीवाली चालली विकायला, जाऊ बाशीच पाठी घेऊन विकाय. हा, घ्या की. अहो हाय त्या, हो अजून आहे ती, तो का हो काही हे त्याच फाट्याला आहे ती अजून एक. ते बघा हाय हाय, आणि ह्या फाट्याला पण आत्ता धरलेलं एक. बघू, सांगोला वांग कसलं दिसतंय तो का, बघू. एका झाडाचे पडलं. ह्याची भाजी खाते का तरी? लय भारी तुपात लागते. मी पहिल्यांदाच बघते, पहिल्यांदाच. तुमच्यात नाही वाचली नसते? नाही. ही चिल म्हणायची. चिलची भाजी या ह्या दिवसात असते भाजी, उन्हाळ्यात नसते भाजी. अगं लसणा सोबत आणि हरभरा सोबतच भाजी येते ही फक्त. होय. हा, नसते उन्हाळ्यात, परत नसते पावसाळ्यात भाजी नाही. त्याला काय बीट होते, तिला काय मनाला सुटते. असंच का? अक्षयची बी गेली वाटतं. बघा, मगाशी ज्या अक्कानं भाजी नीट करत बसल्या होत्या ना, तीच आता भाजी मी इथं शिजत टाकायला लागली. आणि इथे बघा, छान मस्त स्वच्छ धुवून घेतलेली भाजी, आणि मग त्याच्यासाठी ना इथं मटकीची डाळ, शेंगदाणे आणि टोमॅटो घेतलेले छोटे 2 चिरून, आणि सेम अशी पालकाचा आपण गरगटा बनवतो ना, सेम तशीच भाजी बनवणार आहे मी इथं आता. आता ही भाजी चुलीवर बनवायची होती, म्हणून ही त्यांना लगेचच चूल पेटवून घेतली आणि लगेचच भाजी इथं शिजायला टाकली. आणि ते बघा, मगाशी जे दाखवलं होतं ना, शेंगदाणे, हरभरे सॉरी मटकीची डाळ, टोमॅटो, हे सगळे इथं मग भाजीत घालून घेतलं शिजायला मी. आता वरून भाजी शिजायपुरतं पाणी मी ओतलं कढईमध्ये. आता इकडे चुलीवरती भाजी शिजायला टाकली, आणि लगेचच मग खलबत्यामध्ये ह्याचं वाटण करायचं होतं. हिरव्या मिरचीचं, लसूण, कोथिंबीर करायची होती बारीक, आणि मग लगेचच इकडं दृष्टीला मी सांगितलं करायला, आणि तिनं मला देत होती खलबत्यामध्ये चिरून. आणि तिनं ना ही भाजी पहिल्यांदाच खाणार होते, म्हणून तिला जास्त तिची खुशी होती. आता इथे बघा, भाजी छान मस्त अशी गाळ शिजली होती, सगळं शेंगादाणे, डाळ वगैरे चांगली शिजली होती. आणि लगेचच मग इथे परातीत ना घसकटायला काढून घेणार आहे भाजी. आता इथे बघा, छान मस्त अशी बारीक करून घेतली भाजी, आणि आता मग लगेचच फोडणीला देते. आता भाजी शिजत टाकलेल्या त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, आणि जिरे मोहरीची फोडणी दिली, आणि लगेचच हिरव्या मिरचीचं वाटण त्याच्यामध्ये टाकून चांगलं भाजून दिलं लाल होईपर्यंत. आता तुम्हाला खरं सांगू का, तर ह्या भाजीचा गरगटा ना पालकाच्या भाजीच्या गरगट्याला सुद्धा मागे सारेल, एवढा छान आणि
आता इथे मिरची छान भाजली आणि त्याच्यात मग 1 चमचा हळद टाकली आणि लगेचच मीठ पण टाकून घेतलं. इथे झाला दीदीचा गरगटा चिलेच्या भाजीचा बनवून. मी तर पहिल्यांदाच बघते हा गरगटा. पहिल्यांदाच खाणार आहे तुला हा पहिल्यांदाच खाणार आहे मी. इथे गरगटा तर बनवून झाला आणि आता इथे छान आरातल्या ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि या मस्त अशा चिलेच्या भाजीचा गरगटा आणि आरावर भाजलेली भाकरी खायला. बघा चवाय किती भाजीला चांगली झाली का? क्वालिटी काय नाही. गरगटे भाजीपेक्षा भाजी लागते. खरंच की मग गव्हात कच्च्यावर टाकलं त्याचं काढलं. हा तर चला सांगा कसा वाटला हा आपला छोटासा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. टाकली